3 षटकाची ही सुद्धा मॅच आहे आणि सर्व चांगले डान्सर सुद्धा आहेत. गतवर्षी आपण त्यांचा डान्स पाहिलेला कल्याण ग्रामीणचा. चला नक्कीच आम्हाला या ठिकाणी अत्यंत चांगली माहिती मिळालेली आहे. कारण अगदी आपण पाहतोय जो MSCBच्या माध्यमातून आपण ज्या मॅचेस या ठिकाणी कव्हर करतोय आणि कुठेतरी अगदी आपण पाहिलं तर थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला की आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना थोडंसं काम वाढतं असंच म्हणावं लागेल. आणि जेणेकरून या ठिकाणी आपण पाहिलं तर दत्तकृपा डोंबिवली या संघाला थोडंसं येण्यासाठी उशीर होईल. त्याचा मागचं कारण हेच आहे की कुठेतरी थोडंसं ब्रेकडाऊन फॉल झालेला आहे आणि तिथे ते सर्व कर्मचारी काम करतात म्हणून तो संघ थोडासा उशिरा या ठिकाणी दाखल होणार आहे. त्यासाठी आपण ज्या संघाला आनंदनगर MIDC अंबरनाथ संघाला बाय मिळाली होती तो संघ आणि पहिल्या सामन्यामध्ये जो विजेता झाला पॉवर स्ट्रायकर्स उल्हासनगर त्यामधून आपण सेकंड राऊंडचा सामना खेळवणार आहोत. दोन्ही संघाला विनंती राहील की आपण या मॅच नंतर लगेच टॉससाठी यायचे. आनंदनगर MIDC अंबरनाथ ज्या संघाला ऑलरेडी एक बाय मिळालेली आहे म्हणजे पहिला सामना न खेळताच त्यांना सेकंड राऊंड मध्ये जाण्यासाठी या ठिकाणी एक चान्स मिळाली होती तो संघ आनंदनगर MIDC. आपलं अभिनंदन आहे. आपण टॉससाठी यायचंय. हो या दरम्यान लाईन चांगली आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. तिरंगा डोंबिवली संघ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये खेळतोय. चांगला ड्रेस कोड त्यांचा सुद्धा आहे. कदाचित आज या ठिकाणी चांगला खेळ करण्यासाठी या बदलापूरच्या नगरीमध्ये ते दाखल झालेत. गतवर्षी आपल्याला याच क्रीडा नगरीमध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि आता सुद्धा या सीझन मध्ये हे सर्व खेळाडू उपस्थित आहेत. ओ बॅटची कडा मागे चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 4. हा आलेला पहिला चौकार. दरम्यान कल्याण ग्रामीण संघासाठी आलेला पहिला चौकार. आदरणीय ज्ञानेश्वर भालेकर कुठे असेल त्यांना विनंती राहील की आपण स्टेजशी संपर्क साधावा. सर्व खेळाडू जे मात्र आमच्या बरोबर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहेत ग्राउंडच्या आतमध्ये आहेत काही कर्मचारी मित्रांनो प्लीज विनंती राहील की आपण पडद्याच्या मागून याचा आनंद घ्या. तिथे भरपूर सावली आहे. बसण्यासाठी स्टँडची व्यवस्था सुद्धा आहे. त्या ठिकाणी बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. राईट साइडला जिथे आमच्या महिला कर्मचारी यांचा स्टॉल सुद्धा आहे. अगदी अल्प दरात तुम्हाला त्या ठिकाणी चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. डॉट बॉल आणि आता चला आनंदनगर MIDC अंबरनाथ संघाला विनंती आणि पॉवर स्ट्रायकर्स उल्हासनगर. सुनील दादा आपण या. सुनील जी आइए. सिद्धेश राऊत यांचे त्यात जवळचे आहेत. त्यांचे रिलीव्हर सुद्धा आहेत. सुनील या आपण. सिद्धेश राऊत यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करू. त्या दरम्यान प्रेम या ठिकाणी जे उपस्थित आहेत ऑफिशियल फोटोग्राफर आणि लेग बाईच्या रूपाने मिळते एक सिंगल धाव. या दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नाना आणि अंकुश सलामीची जोडी आहे. आता स्ट्राईक एंडला नाना आलेत आणि नॉन स्ट्राईक एंडला अंकुश आहेत. जर अंकुश यांच्या बॅट मधून सलग 3 षटकार आले तर आमचे डिव्हिजन सेक्रेटरी
यांच्या वतीनं अभिजित सर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. मला असं वाटतं की राहुल सर फक्त या ठिकाणी अभिजित सरांचंच ATM ऑन आहे, कारण त्यांच्या वतीनं पारितोषिक लावले जातात. आनंदनगर MIDC अंबरनाथ संघाचे कॅप्टन चला उपस्थित आहेत. त्याला विनंती राहील आपण लवकरात लवकर या ठिकाणी स्टेजशी संपर्क करा. धावसंख्या डबल कबड्डी 7. पहिले षटक प्रगती पथावरती बॅटिंग करत असताना कल्याण ग्रामीण हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सलामीची जोडी अंकुश आणि नाणा असे 2 विद्यमान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल संपर्क नाहीये आणि पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जातं. कदाचित व्यवस्थित चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. बॅटचा फ्लो तुम्हाला प्रचंड वेगाने पाहायला मिळाला, वेगवान होता, संपर्क व्यवस्थित झाला नाही. हा डॉट बॉल या ठिकाणी त्याची सांगता होती. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चालला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, एकच धाव मिळेल. ऑफिशियल फोटोग्राफर प्रेम धुळे यांचं आगमन झालंय, कारण काल चॅम्पियन ट्रॉफी त्यांनी पटकावली आहे बदलापूरच्या नगरीमध्ये आणि स्वतः आज या ठिकाणी उपस्थित होत आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. दॅट्स अ पॉवरफुल. हिट्स अ मॅक्सिमम. षटकार. लागोपाठचे 3 षटकार आले तर अभिजित सर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक पहिला तर आलाय. आणखीन 2 मारावे लागतील आणि सूरज दामापूरकर साहेब यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपये देण्यात येईल, जे अध्यक्ष आहेत. धावसंख्या फलकामध्ये एकंदरीत टीमची टोटल 15 धावा 15 रन्स. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 3 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि आता दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. ऑन साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक आणि इथे या ठिकाणी बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार. धाबा मिळतात 4. नाईन्टीन रन्स. अक्षरशः मी तर म्हणेन गोलंदाज सुमित यांच्यावरती आक्रमण करण्यात आलेलं आहे. टॉस साठी याचे MIDC अंबरनाथ आनंदनगर. मनोज राठोड तुमचा मुलगा तुम्हाला शोधतोय, जरा स्टेजवरती या. मनोज राठोड. बघा, वडिलांनी मुलाला शोधला पाहिजे, परंतु मुलगा वडिलांना शोधतो. या ठिकाणी अंपायर सिग्नल 22 ची धाव या ठिकाणी मिळते. हो, या दरम्यान बॅटची कडा आणि आता मागे चालला बॉल हा सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, कारण नो चान्स इन टू द फिल्डर. बॉल सीमा पार. आणखी टॉस जिंकला आणि सूरज दामापूरकर यांनी मात्र पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. एक धाडसी निर्णय आणि मला तर असं वाटतं की आता त्या निर्णयावरती ते खरे उतरतात. चांगले बॅटिंग केले. 12ची सरासरी 2 षटकामध्ये मेंटेन करण्यात आली आहे. शेवटचं अंतिम षटक
जर मात्र अशीच बॅटिंग राहिली तर धावा किमान 35-36-40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न कल्याण ग्रामीण संघ करेल तिरंगा 11 डोंबिवली संघाच्या विरोधात. बदलापूर स्ट्रायकर्स आणि दत्तकृपा 11 डोंबिवली हा सामना थोडासा लेट होणार आहे काही कारणास्तव, परंतु आता आपण सेकंड राऊंडची मॅच घेणार आहोत. पॉवर स्ट्रायकर्स उल्हासनगर वर्सेस आनंदनगर MIDC अंबरनाथ. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील आपण लवकरात लवकर त्वरा करायची, कारण आता दोन टीम मध्ये आपण टॉस सुद्धा करणार आहोत. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज सजय गोपाळ. हो शफल झालेत, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आता पंच सुद्धा सहमत नाहीयेत. धाबस संख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 24 धावेत. ब्लँक स्ट्रोक होता, डॉट बॉल आलाय. सलामीची जोडी आहे मैदानावरती खेळतीये. चांगले बॅटिंग चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न, चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न या दोन खेळाडूंच्या वतीने होतो. अंकुश आणि नाना. फुल टॉस बॉल, संपर्क नाहीये या ठिकाणी. बॉल चालला मागे. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू बॅटचा काहीच संपर्क नाहीये. लेग बायच्या रूपाने मिळेल एक सिंगल धाव आणि अतिरिक्त धाव मिळत असताना संघाची धाबत संख्या धाव फलकावरती आहे 25 धावा. निलेश भुईर जे मात्र आमचे ऑफिशियल अपडेटर सुद्धा ऑफिशियल स्कोरर आहेत. त्यानंतर आमचे धनेश मात्रे यांना तुम्ही पाहू शकता ऑफिशियल अपडेटर आहेत. ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे काशीनाथ गायकवाड जे रील स्टार आहेत. आणि सोनू टोनू कदाचित मला ऐकायला आलं की सोनू तुमचा आमच्यावरती भरोसा नाही का? हो या दरम्यान आपण पाहतोय टॉपेज लागलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु अगदी आपण पाहतो अंदाज थोडासा चुकीचा पाहायला मिळाला आणि नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत मिळाल्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. धाबा संख्या डबल कबत 28 धावा आहेत. अत्यंत सुंदर स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सलग 2 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी रंगणार आहे. या दरम्यान सूरज धामापूरकर मैदानाच्या मध्ये गेलेत आणि आता कदाचित आपण पाहिलं तर त्यांच्यावरती सुद्धा बक्षिसांची खैरात केली जाते. रवी शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. वा क्या बात है. षटकार लगाओ और 500 जीतो, 500 रुपये जीतो, 500 रुपया. सूरज धामापूरकर यांनी जर लगातार 3 षटकार लगावले तर रोशन गायकवाड यांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक. पहिला चेंडू तर डॉट आला, ब्लँक स्ट्रोक होता आणि इथे धावत संख्या स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू षटकातील बॅलन्स आहेत. एकंदरीत शेवटचा बॉल आहे. धावत संख्या फलकामध्ये आपण जर पाहिले तर आता रोशन गायकवाड सर आणखीन एक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक हेमंत पाटील यांच्या वतीनं. हो फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि कदाचित जवळ 1000 ते 1500 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी लावण्यात आलं होतं. रवी शिंदे असतील, हेमंत पाटील, रोशन गायकवाड या सर्वांच्या वतीनं पारितोषिक या ठिकाणी सूरज धामापूरकर यांच्या षटकारासाठी होतं, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांना मिळाला 2 धावा. पहिला डावाचा खेळ संपन्न झालाय. धावा फलकावरती 30 आणि आता 31 धावांची गरज या मॅच मध्ये. चला टॉस आपण करू. आनंदनगर MIDC अंबरनाथ आणि पॉवर स्ट्रायकर्स उल्हासनगर. चला आपण टॉस करू. संतोषजी मुळे साहेब यांना विनंती राहील आपण टॉस करू. गतवर्षी देखील संतोषजी मुळे साहेबांनी या स्पर्धेला भरपूर एन्जॉय केला होता. प्रसिद्ध प्रमुख आहेत, मुख्य प्रसिद्धी प्रमुख आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस केला जातोय.
नाही, जे मुख्य असतात त्यांच्याकडे सर्वांचं बारीक लक्ष असतं. या सन्मान सन्माननीय देवरामजी शिंदे साहेब यांच्या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. या त्यांना विनंती आहे, शिंदे साहेब आपण मंचावरती यायचे. देवरामजी शिंदे साहेब आपण मंचावरती यायचे, त्यांचा आपण सन्मान करू. या सन्मान राकेशजी साळुंके आनंदनगर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी देवरामजी शिंदे साहेबांच्या ठिकाणी सन्मान केला जाईल. पॉवर स्ट्रायकर्स उल्हासनगर हा संघ टॉस जिंकलेला आणि प्रथम गोलंदाजी त्यांनी स्वीकारलेली आहे. या सन्मान आपण पाहतोय देवरामजी शिंदे साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी सचिनजी सरांना विनंती करेन की आपल्या शुभास आपण देवरामजी शिंदे साहेबांना सन्मानित करायचे आहे. राकेश साळुंके आनंदनगर यांना सुद्धा विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे. या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. तिरंगा डोंबिवली संघाच्या फलंदाजांसाठी अशोक गोरे यांच्या वतीनं 31 धावांची गरज या मॅच मध्ये. अक्षय देशमुख आणि तेजस भवारे यांना विनंती की आपण स्टेजच्या उजव्या बाजूला यायचंय. यानंतर पॉवर स्ट्रायकर संघाने टॉस जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेला आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना होणार आहे आनंदनगर MIDC अंबरनाथ वर्सेस पॉवर स्ट्रायकर्स उल्हासनगर. चला मॅचला सुरुवात झाली. 31 धावांची गरज. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय बॉलला उचललाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाईल, एक टप्पा घेत सीमा पार. सूरज दामापूरकर यांचा मात्र प्रयत्न अपुरे पडलेले आहेत. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. तिरंगा 11 डोंबिवली हा संघ खेळतो कल्याण ग्रामीणच्या विरोधात. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आनंदनगर MIDC अंबरनाथ वर्सेस पॉवर स्ट्रायकर्स. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतायत. तोपर्यंत इथे धावा मिळतील 2. चांगला प्रयत्न होता सूरज दामापूरकर यांचा आणि आता 2 धावा वाचवण्याचा ते प्रयत्न करतायत. चांगले फिल्डिंग करावी लागेल. 31 धावा त्यांना रोखायचे आहेत 3 षटकामध्ये.
असाच प्रयत्न आपण पाहतोय. धावसंख्या धाव फलकापती तिरंगा डोंबिवली संघाचा या मॅच मध्ये राहिलेला आहे, परंतु धाव फलकापती 6 आहेत. पहिला षटक प्रगती पथावरती असताना चांगला क्रिकेट मैदानाच्या मध्ये खेळतायत. सलामीला येत असताना योगेश, त्याच्या साथीनं विनायक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. हो हो, आणि आता इथे बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. अशोक गोरे यांच्या वतीनं हा तिरंगा डोंबिवली संघाला. हो, या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी व्यूहरचना बदलण्यात आलेली आहे क्षेत्ररक्षणाची आणि ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चला डीप मध्ये कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल, दुसरी धाव हवी योगेशला, विनायकला सुद्धा. आणि आता 2 धावा या ठिकाणी वेगवान रीतीने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. एकंदरीत 9 धावा आहेत. 10 क्रिक लाईव्ह 14 धावा धावफलकावरती आहेत, माफ करा. अडबा बाटणे क्रॉस बाडे स्ट्रोक. पुन्हा एकदा बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडेसे दूर राहिलेत. बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील आणखी 4. उपयुक्त ठरत असताना षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आक्रमणाला सुरुवात झाली आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतो चांगला कमबॅक गोलंदाजाचा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना संकेतने चांगले संकेत दिलेले नाही आहेत असं म्हणावं लागेल, कारण 18 धावा धावफलकावरती 31 धावांची गरज होती. म्हणजे समीकरण कुठेतरी सोपं करण्याचा प्रयत्न आहे. येणारे 12 बॉल आता विजयासाठी तब्बल 13 धावांची गरज. 12-13चं समीकरण आहे. बारा बॉल 13 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आणि सावंत साहेब आता कोण कोणाची 3-13 उडवणार आहे या मॅच मध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज की फलंदाज. षटक क्रमांक 2 मध्ये येतात दीपक. महावितरण महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना युनिट महावितरण कल्याण परिमंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा चालू आहे. आणि याच दरम्यान पहिला चेंडू डॉट टाकण्यात आलेला. मी मगाशी सांगितलं 12 बॉल 13 धावांची जरी गरज आहे तरी सुद्धा या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं, कारण जर गोलंदाजी चांगली झाली ना मात्र या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं हे चांगलं माहिती आहे कल्याण ग्रामीण संघाला. आणि आता तसा प्रयत्न सुद्धा चालू आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, त्याच्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आणि आता या ठिकाणी हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 वरती पोहोचलेली आहे. 31 धावांची गरज आहे. आणि आता समीकरण या मॅचचं इक्वेशन तुम्ही पाहतायत 10 बॉल 12 धावांची गरज. 10 बॉल 12 धावांची गरज. जर गोलंदाज दीपक जर मैदानाच्या मध्ये चमकला तर मात्र मॅच मध्ये कामगिरी चांगली होऊ शकते. मॅच मध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न कल्याण ग्रामीण संघ सुद्धा करेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील या मॅच मध्ये. हो, ऑन साइडला चेंडूला खेचून मारलाय. डीप मध्ये चालला एक सिंगल आली कंप्लीट. वेगवान रीतीने मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत मिळेल सिंगलच धाव. एका धावेसाठी झगडावं लागतं. एका धावेसाठी अतिशय मेहनत करावी लागते, कारण क्रिकेट असाच खेळ आहे जो मात्र नेहमी धावांसाठी धावपळ करायला लावतो. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ती धावपळ चालू आहे, कारण 10 बॉल 12ची गरज असताना समीकरण पुन्हा बदललंय. येणारे 9 बॉल 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप मधून उपस्थित होतात. मिळेल फक्त एक सिंगल धाव. एका धावेने इथे मात्र फरक पडणार नाही गोलंदाजी करणाऱ्या संघाला,
कारण कमबॅक करण्याचा प्रयत्न तो सुद्धा करतोय. कल्याण ग्रामीण संघाचा दुसऱ्या बाजूला तिरंगा एलिमेंट डोंबिवली हा संघ आहे. हो, या दरम्यान चांगला स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी करतात. आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर, परंतु डॉट बॉल आलाय. धाबा धावफलकामध्ये आपण पाहतोय स्थिर तुम्हाला पाहायला मिळतील. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 18 धाबा येऊन सुद्धा फक्त आणि फक्त केवळ 2 धाबा या धावफलकावरती आहेत. काय जबरदस्त कमालीचं षटक आहे. जर दीपकचं षटक आवडलं असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जिथे 12 बॉल 13 धावांची गरज होती, शेवटच्या आता 6 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावांची गरज आहे. काय जबरदस्त कमबॅक, यापेक्षा चांगलं कमबॅक गोलंदाजाकडे काय असू शकतं. कल्याण ग्रामीणने आता या मॅच मध्ये दबदबा प्रस्थापित केलेला आहे. 6 बॉल 11 धावांची गरज. व्हाट अ मॅच. म्हटलं जाताना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग क्यों पूछते आज भी पत्थर को, क्योंकि भरोसे के लायक सावंत साहेब इंसान नहीं मिलता. 6 बॉल 11 धावांची गरज. टीमची टोटल एकंदरीत 20 धावा आहेत. 31 धावांचं टार्गेट पंच काहीतरी दर्शवत आहेत. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा 18 होत्या. या षटकामध्ये केवळ 2च धावा आलेले. चार बॉल डॉट आलेले आहेत, लक्षात असू द्या. ओके, थोडंसं कन्फ्युजन होतं. आमचे स्कोरर अगदी प्रॉपर आहेत. कदाचित चुका जरी झाल्या तरी त्या माणसांकडूनच होणार आहेत आणि व्हायलाच पाहिजेत, कारण आमचे सर्व कर्मचारी त्या चुका सुधारण्यासाठीच बसलेले आहेत. 6 बॉल 11 धावांची गरज आहे. कदाचित एक चूक घडलेली आता डोंबिवली विभागामध्ये आणि ती सुधारून आता आमचे खेळाडू इथे पोहोचणार आहेत. लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहतो बॉल चाललाय आणि इथे सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या धावा वाचवायचे आहेत, परंतु आता धावा येत आहेत. तिरंगा एलिमेंट डोंबिवली संघासाठी 4. तर कल्याण ग्रामीण टीम खेळते आणि मंचावरती काळे साहेब आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. कधी त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे तर कधी थोडेसे नाराज देखील होत आहेत. आता चौकार आल्यानंतर थोडेसे नाराज झाले. अगोदर गोलंदाजी त्यांनी चांगली केली तेव्हा भरपूर खुश होते. हे होत असं, कारण क्रिकेटमध्ये काळे सर अप अँड डाऊन असतो, चढ उतार. आणि अगदी आपण पाहतोय कधी सुखाने भरलेला क्रिकेट तर कधी दुःखाने. सुख दुःख क्रिकेटमध्ये होतच असं. चौकार आलाय. 6 बॉल 11 धावांची गरज आहे, निलेश आम्हाला सांगतायत. आणि आता 5 बॉल 7 धावांची गरज आहे. सहजासहजी हा सामना तिरंगा एलिमेंट डोंबिवली संघ सुद्धा सोडणार नाही आहे, कारण सामना कल्याण ग्रामीणला जिंकायचं जरूर, परंतु तिरंगा डोंबिवलीला हार नाहीये मंजूर. 7 बॉल 7 धावांची गरज आहे 5 बॉल मध्ये. हो, लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. लेग स्टिक वरून हा चेंडू चाललाय. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावा संख्या धावफलकामध्ये स्थिर. आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा समीकरण बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे 6 बॉल 11ची गरज होती, पहिल्या बॉलवरती चौकार आला. 5 बॉल 7ची गरज असताना चेंडू आणखीन एक डॉट टाकलाय. गोलंदाज यशने त्याच्या नावातच यश आहे. हो, ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जागा बनवली आहे. वॅकेंट एरिया होती, क्षेत्र पूर्णपणे मोकळं पाहिले. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सनसनीत आणखीन एक चौकार.
सन्मान आपण पाहिलं तर आमची सुशांत सावंत साहेब हे मॅचचा आनंद घेतात, सहसचिव आहेत, कारण त्यांची कारवाई कडक आहे, कारण आयोजक सुद्धा बेधडक आहे आणि डोंबिवली संघ सुद्धा या ठिकाणी त्यांचाच आहे. लक्षात असू द्या, अन्याय होणार नाही. 3 बॉल 3 ची गरज. 1 मिनिट फक्त, 1 मिनिट. ओके ओके ओके. या ठिकाणी 3 बॉल 2 ची गरज आहे, कारण मागच्या षटकामध्ये ज्या 2 धावा होत्या तिथे 3 धावा होत्या. आपण थोडासा प्रिव्हियस ओव्हर आपण चेक केलेली आहे. लक्षात असू द्या ऑफिशियल. 3 मध्ये 2 ची गरज आहे. राऊंड विकेटने यश. हो, यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू गॅदर केला गेलाय, परंतु थोडस फंबल क्रिकेट आणि आता स्कोर आर लेवल. फक्त एका धावेची गरज आहे तिरंगा डोंबिवली संघाला 2 बॉल मध्ये. हरकत नाहीये. या ठिकाणी कदाचित आपण पाहतो आमचे ऑफिशियल स्कोरर, ऑफिशियल सर्व अपडेटर आम्हाला माहिती देत असतात आणि त्यांच्याच माहितीनुसार सावंत साहेब आम्ही ही माहिती सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचवत असतो. हो, यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह विजयी चौकार तुम्हाला पाहायला मिळेल. विनिंग स्ट्रोक आहे, बॉल झाला डीप कव्हर मध्ये आणि तिरंगा डोंबिवली हा संघ या मॅच मध्ये कल्याण ग्रामीण संघाच्या विरोधात विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम कल्याण ग्रामीण. हार्ड लक आदरणीय काळे साहेब.